बोर्ड मीटिंगची तयारी झाली ना सगळी? हो भाऊ, सगळी तयारी झाली आहे. नाही ते कामगारांबरोबर पण. चला पहिले चहा घ्या भाऊ, चहा घ्या. आणि भाऊ, आशूची पहिलीच बोर्ड मीटिंग आहे. हो, आहे माझ्या लक्षात. आई आता जरा आपल्याला घाई करावी लागणार आहे. हा, कसली घाई? कसली घाई म्हणून काय विचारतोयस काका? अरे लग्न घर आहे हे. आता हे घर पुन्हा सजणार आहे, पुन्हा माणसांची लगबग असेल, धावपळ असेल, आणि पहिली गोष्ट तर हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार. कीर्ती, आम्ही दोघे काही महत्वाचं बोलतोय तेव्हा तू जरा शांत राहा. बरं आई ऐक ना, तू लिस्ट काढली आहेस का? म्हणजे काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं हे बघ आत्ताच काढून ठेवा. महिन्याभरात लग्न आहे, त्याच्यामुळे जरा घाई करावी लागणार आहे. आणि वेळ आहे असं म्हणून तर चालणारच नाहीये अजिबात, कारण ना वेळ कसा जाईल आपल्याला कळणार नाहीये ग. अगदी बरोबर आहे. आपण बसून आता सगळं ठरवू, कामं ठरवून घेऊया, लिस्ट काढूया. हो हो करूया ते सगळं. आणि आई या वेळेला ना मी माझी नवीन डिझायनर आहे तिच्याकडनं ड्रेस डिझाईन करून घेईन. मागच्या वेळेचं कुठलंच काहीच घालायचं नाहीये मला, म्हणजे मागच्या वेळेचं काही नकोच म्हणजे या शुभ कार्यात. बरोबर आहे. ह्या वेळेला एक नवीन सुरुवात आहे असंच मानूया आपण सगळे. आशूचं एक लग्न झालंय हे विसरून जाऊया. तुम्ही लाख विसराल, पण आशूचं काय? म्हणजे नाही, आशूने कुठे होकार दिलाय अजून? भाऊ आशू होकार देणार आहे, मला चांगलंच माहिती आहे. आशू काय? हे घे चहा. चहा. आणि आशूचा चॉईस माहिती आहे मला. आशू होकार देईल. आशू हो ना? ताई मला आता या विषयावर नाही बोलायचंय. माझी महत्वाची मीटिंग आहे आज, मला तिथे कॉन्सन्ट्रेट करायचंय. बरोबर आशू, मी सुद्धा हेच सांगत होतो हिला. बरं आज बोर्ड मीटिंग आहे माहिती आहे ना तुला, त्याची तयारी झाली असेलच तुझी. पण त्याबरोबरच आज आपण कामगारांना पण भेटणार आहोत. कामगारांनाही भेटायचंय. त्यांना मी वेळ पण दिली आहे, ते सगळे पोहोचतच असतील. आशू भेटूया. तुझं झालंय ना प्रिपरेशन? हो, माझी बोर्ड मीटिंग साठी प्रिपरेशन झाली व्यवस्थित. गुड. अरे आज खूपच इच्छा झाली होती आईस्क्रीम खायची. बरं झालं तू घेऊन आलास. काय एकट्याने खायला मजा येत नाही. तू खात का नाहीयेस? माझं संपलं पण विरघळेल ते. खा लवकर. नाही ठीक आहे, माझी इच्छा नाही. अरे वेडा आहेस का तू? आईस्क्रीमला कोण नाही म्हणता? दिव्या, एक विचारू? तू बोलत राहा, मला डिस्टर्ब नको करू. तुला काहीच कसं वाटत नाही ग? छान वाटतंय, मस्त आईस्क्रीम. अजून 2 खाऊ शकते मी. मी शिवाबद्दल बोलतोय. आता तिचं काय मध्येच? अगं, शिवाच्या आयुष्यात सध्या किती काय चाललंय. तिचं लग्न मोडतंय आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही? पण मला वाटून काय होणार आहे का? हे जे होतंय ना सगळं तिच्याच कर्माचे भोग आहेत. आणि मला ना आधीपासून माहिती होतं त्यांचं काही वर्कआउट होणार नाहीये. शिवा आशूसाठी बरोबर नव्हतीच कधी. काय बोलतेस दिव्या तू? मी स्वतः पाहिलंय त्यांना हनीमूनला इथे वस्तीत कितीतरी वेळा. प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर. प्रेम? हे त्याला प्रेम नाही म्हणत, ती गंडवत होती त्याला. मला नाही वाटत शिवा असं काही करेल. तुला का परत तिचा पुळका आलाय? नाही बरोबर आहे म्हणा, तुझी बॉस आहे ती, पण बॉस ना गॅरेज मध्ये. ते सगळं माझ्या समोर नको. दिव्या एवढी खुश काय? स्वतःच्या बहिणीबद्दल काहीच वाईट कसं वाटत नाही हिला? की दिव्याच खरं तर एवढी वाईट आहे? ओळख करून देऊया. तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो या आपल्या नव्या बोर्ड मेंबर. हो हॅलो, म्हणजे या आशुतोष यांच्या. मी त्याची बायको. आणि देसाईंची सून शिवानी आशुतोष देसाई. नमस्कार. पण भाऊ, याआधी त्याने कुठली आपली मीटिंग अटेंड केली आहे का? एनी एक्सपिरियन्स? नाही, मला काहीच नाहीये अनुभव. हो, पण अनुभव द्यायला इथे खूप हुशार माणसं आहेत शिवा. आणि शिवानी कुठलीही मीटिंग अटेंड केली नसली तरी शिवा खूप हुशार आहे. खरं म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या वेळी एक प्रेझेंटेशन आशुतोष देणार होते आणि त्या प्रेझेंटेशनसाठी शिवानच त्यांना खूप मदत केली.
आणि त्यामुळे ते प्रेझेंटेशन एकदम सक्सेसफुल झालं होतं. आणि तुम्हाला सगळ्यांना जर आठवत असेल तर अगदी ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगारांनी संप पुकारला होता. काही गैरसमजुतीतून ते घडलं होतं, त्यामध्ये त्यांची काही चूक नव्हती. पण ते सगळं प्रकरण आमच्या आशुतोषनं शिवाच्या मदतीनं सगळ्यांच्या समोर आणलं. त्यामुळे शिवा खूप हुशार आहे आणि म्हणूनच ती आपल्या बोर्ड ऑफ मेंबरचा पार्ट आहे. आणि मला असं वाटतं की तिची आपल्याला नक्कीच मदत होईल. शिवा, तू बस ना, तू उभी का? आशू. येस. हा. ऑल राईट. शॅल वी बिगिन? येस. सो जेंटलमन, वेलकम ऑन बोर्ड शिवा. मी थोडा विचार केला आपल्या कंपनीच्या वर्क एफिशियन्सी बद्दल आणि मला काही गोष्टी लक्षात आल्या. त्यानुसार आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलंय. सो प्लीज अलाव मी टू शो इट टू यू. मी करतो. हां, काका प्लीज ऑन. सो आपले स्टँडर्ड वर्किंग आवर्स सध्याचे हे आहेत 8 तास आणि आपले वर्कर्स साधारण 1 दिवस सुट्टी घेतात आठवड्याला. त्याच्याऐवजी आय प्रपोज टू यू, आपल्या वर्कर्सनी समजा 7 तास काम केलं आणि आठवड्याला एकही सुट्टी घेतली नाही तर आपली वर्क एफिशियन्सी वाढेल आणि वर्कर्स सुद्धा लवकर घरी जातील.